पुणे शहर अल कायदाचा अड्डा बनतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। अल कायदाशी संबंधित असलेल्या दहशतवादी जुबेर हंगेरकर याच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती हाती आली आहे। आयटी इंजिनियर म्हणून पुण्यात नोकरी करत असलेल्या जुबेरकडे अनेक आक्षेपार्ह बाबी सापडल्यात। राज्यातल्या अनेक तरुणांना त्यानं दहशतवादी जाळ्यात ओढलं असल्याची शक्यता वर्तवली जाते। बघूयात। पुणे शहर बनतंय अल कायदाचा अड्डा। आयटी इंजिनियर जुबेरचा दहशतवादी चेहरा उघड। कोंढव्यातून अटक केलेल्या जुबेरचा काय होता प्लॅन? महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरात दहशतवादी हल्ल्याची तयारी। जुबेर हंगरगेकर व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर, मात्र पडद्याआड अल कायदाचा दहशतवादी। 9 आणि 10 ऑक्टोबरला पुण्यातील कोंढवा परिसरात एनआयए आणि एटीएसनं छापेमारी केली होती। त्यानंतर 27 ऑक्टोबरला एटीएसनं जुबेरला पुणे रेल्वे स्टेशनवरून अटक केली। दिल्ली भोपाळ मधील ISIS मॉड्यूल नंतर एटीएसनं केलेल्या तिसऱ्या मोठ्या कारवाईत जुबेरला बेड्या ठोकण्यात आल्या। 14 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या आयटी इंजिनियर जुबेरची कुंडली ही धक्कादायक म्हणावी अशीच आहे। जुबेर हंगरगेकरला 27 ऑक्टोबरला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक। 32 वर्षाचा जुबेर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी। पेशानं आयटी इंजिनियर जुबेरचा आयटी कंपनीत 14 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव। सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत सिनियर अॅनालिस्ट म्हणून होता कार्यरत। अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक। तरुणांना भडकवण्याचं काम करत असल्याचा जुबेरवर आरोप। जुबेर एन्क्रिप्टेड चॅट्स आणि जिहादी कनेक्ट करत होता शेअर। जुबेरकडून 500 GB पेक्षा जास्त डेटा जप्त। बॉम्ब बंदुकांबाबतची सापडली माहिती। 2023 पासून धर्मांध कंटेंट सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या जुबेरवर एटीएसची नजर होती। कोंढव्यात एटीएसनं जो अटक केलेला जुबेर आहे त्याला अल कायदा संघटनेसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्थात व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या द्वारे संपर्कात राहण्याची मदत झाली। अशा पद्धतीनं तो सोशल मीडियाचा वापर करायचा। पुणे आणि मुंबईतले विद्यार्थी त्याच्या टार्गेटवर होते। या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं दहशतवादाकडे ओढण्याचं काम जुबेर करायचा। एटीएसच्या नजरेत असलेल्या हंगरगेकरला अटकेनंतर लगेचच विशेष UAPA कोर्टात हजर करण्यात आलं। न्यायमूर्तींनी जुबेरला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। जुबेरच्या घराच्या छाप्यात आणि त्याच्या चौकशीत जुबेरचा घातपाती प्लॅन समोर आलाय। जुबेरच्या घरात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलं। हंगरगेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिक, AK-47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची माहिती। जुबेरच्या संपर्कात अनेक कट्टरतावादी तरुण असण्याची शक्यता। महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह काही शहरात दहशतवादी हल्ल्यांची सुरू होती तयारी। रिक्रुट्स, फंडिंग, हल्ल्याच्या तारखा याची चौकशी सुरू। जुबेरच्या अटकेनंतर एटीएसनं पुणे मुंबईत अलर्ट वाढवला। कोंढव्यासारख्या परिसरात झालेल्या या कारवाईनं वाढत्या पुणे शहराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। गेल्या 5 वर्षात पुण्यात ISISशी संबंधित स्लीपर मॉडेल समोर आलं होतं। त्यात अनेकांना अटक करण्यात आली होती। मात्र आता अटक केलेल्या दहशतवाद्यांचा अल कायद्याशी संबंध असल्याचं स्पष्ट झालंय। पुण्यात 2023 साली पहिल्यांदा ISIS स्लीपर मॉडेल समोर आलं। या प्रकरणात कोंढवा परिसरातूनच अनेकांना अटक करण्यात आली। धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं समोर। जुलै 2023 मध्ये पुणे परिसरात ID आणि बॉम्ब तयार करण्यात येत असल्याचं पुढं आलं। मे 2025 मध्ये NIAनं पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित 2 दहशतवाद्यांना मुंबई विमानतळावरून अटक केली। जुलै 2025 मध्ये NIAनं ISIS प्रकरणातील रिजवान अलीला अटक केली। आता अल कायदाशी संबंधित जुबेरला अटक करण्यात आली। महाराष्ट्रात घातपाती कारवाया घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची कारवाई अनेकदा झाली। त्यात मुंबई, मुंब्रा, भिवंडी, पडघा, मालेगाव यासह मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात अनेकदा कारवाया करण्यात आल्या। मात्र गेल्या काही काळापासून पुण्यासारख्या शहरात दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल पाहायला मिळू लागलेत। ISIS पाठोपाठ आता अल कायदाचा स्लीपर सेल पुण्यात सक्रिय असल्याचा संशय जुबेरच्या अटकेनं उपस्थित केलाय। जुबेरच्या चौकशीत या संबंधातील आणखी काही धक्कादायक माहितीही येत्या काळात उघड होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।